श्रीराम। बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषो व्युदस्य च। भगवद्गीतेचा 18वा अध्याय क्रमयोग, त्यातला हा 51वा श्लोक आहे। 48 ते 55 क्रमयोग सांगितलेला आहे। तर त्याच्यात आपण बघितलं मागच्या वेळेला की नैष्कर्म सिद्धी ही शेवटची सिद्धी प्राप्त करून घ्यायची आहे। आणि म्हणून त्यांनी पुढे म्हटलं आहे की जीव ब्रह्माचं ऐक्य ज्या योगे सुगम होतं ती वाटचाल कशी करायची आहे, काय करायला पाहिजे, कोणती साधना करायला पाहिजे हे सांगण्यासाठी हा श्लोक आलाय। इथून पुढे 2-3 श्लोक असेच आहेत की ही साधना कशी करायला पाहिजे। साधना जी करायची ते देह मन बुद्धीने करायचे। देह म्हणजे त्याच्यातली इंद्रिय आली सगळी, मन आलं, बुद्धी आली। ह्याच्यावर जे संस्कार असतात त्यानुसार साधनेला कमी जास्त वेळ लागतो। मुळात जीव ब्रह्मरूपच आहे, तथापि अज्ञानाने तो दूर झालेला आहे, लांब पडला आहे, स्वतःला वेगळं समजतोय, देह मन बुद्धीच्या नादी लागलाय। आता साधकाला जे काही करायचं आहे ते ह्या देह मन बुद्धीपासून, विशेषतः देहापासून आपण अलिप्त आहोत असा बोध करून घ्यायचा आहे। त्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगितलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर विस्तृत सांगितलेलं आहे। त्यासाठी इंद्रिय, मन आणि बुद्धी ही जी अशुद्ध आहेत ती शुद्ध व्हायला पाहिजेत। अशुद्ध कशाने झाली? मन बुद्धी बहिर्मुख झाली, विषयांच्या नादी लागली, किंवा बुद्धीला जसं म्हटलंय इंद्रिय पंगस्त बुद्धी झाली, किंवा मन देखील सारखा देह आणि देहाला लागलेल्या गोष्टी याचा विचार करायला लागला। मी, मला आणि माझं याच्या पाठीमागं सारखा लागायला लागला। तिथून त्याला सोडवायचं आहे, ममत्वाच्या पाशातून त्याला सोडवायचं आहे। जो आसक्त झालेला आहे त्याला असक्त बुद्धी आणायची। म्हणून ह्याच्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की बुद्धी, इंद्रिय, मन त्याची शुद्धी करण्यासाठी काय काय करायला पाहिजे? तर सद्गुरूंनी जी वाट दाखवलेली आहे त्याच्यावर श्रद्धेनं चालायला पाहिजे। ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत त्या ओव्यांचा अर्थ आपण पहिल्यांदा समजावून घेऊया आणि मग त्या ओव्या बघूया। सद्गुरूंनी वाट दाखवली आहे। सद्गुरू देखील सांगतात, असं काय सद्गुरू म्हणत नाहीत की मी तुला हात केला की तुला मोक्षावर नेऊन बसवतो, असं म्हणत नाही। ते म्हणतात हम तो शायद राह बताएंगे, चलना तो आपाप ही है। आपणच चालायचं आहे, वाट दाखवतात। पण त्याच्यासाठी आपण बघितलं की सद्गुरूच असायला पाहिजे तर ते वाट दाखवणार। जे स्वतः त्या मार्गाने गेलेलेच नाहीत ते वाट काय दाखवणार? त्यामुळे ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे असे सद्गुरू पाहिजे। आणि मग अशा सद्गुरूंनी वाट दाखवली की मग मात्र त्याच्यावरून साधकाने श्रद्धेनं चालायला पाहिजे। पहिल्यांदा बुद्धीचा उपयोग करायचा आहे, परंतु नंतर बुद्धी बाजूला ठेवायची आहे, कारण आपली बुद्धी आहे ही शुद्ध बुद्धी नाही, स्थूल बुद्धी आहे। त्यामुळे ती बुद्धी बाजूला ठेवून आपण साधनेने हळूहळू बुद्धी शुद्ध, सूक्ष्म, अग्र आणि व्यवसायात्मिका अशी करायची आहे। त्यासाठी काय करायला पाहिजे बुद्धीसाठी? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विवेक तीर्थाच्या तटावर स्वच्छ करायचे आणि बुद्धी त्याचे दोष घालवायचे। याचा अर्थ प्रत्येक गोष्ट करताना विवेक रूपी तट आहे। ह्याचा अर्थ आत्मा काय आणि अनात्मा काय आहे। अनात्मा आहे तो टाकून द्यायचा आहे आणि जो आत्मा आहे, जे शाश्वत तत्व आहे त्याला धरून चालायचं आहे। म्हणून अनात्मा वर्गाचं क्षीर नीर, नीर टाकून क्षीर धरायचं असं अनेक वेळेला उपमा दिलेली आहे। तसं ह्या ठिकाणी विवेक तीर्थाच्या तटावर येऊन बुद्धीत जे दोष आहेत, नाना प्रकारच्या कल्पना आहेत, काही निश्चय आहेत, पूर्वापार जन्मजन्म ज्या बुद्धीवर संस्कार झालेले आहेत, ही बुद्धी काय सद्बुद्धी असेल असं नाही, सामान्य बुद्धी असेल, नाही तर कुबुद्धी देखील असेल, काही सांगता येत नाही। अशा वेळेला ती कुबुद्धी झाडून टाकायची आहे
सामान्य बुद्धी आणायची आहे आणि पुढे सद्बुद्धीकडे वाटचाल करायची, की ज्या बुद्धीला सत्तत्वच अपेक्षित आहे अशी त्या बुद्धीची वाटचाल व्हायला पाहिजे. आणि अशी जर बुद्धी दोष घालवला आले तर मग काय होतं, तर राहूने ग्रासलेली प्रभा मुक्त झाली की ती चंद्राला मिठी देऊन बसते. प्रकाश चंद्राचाच आहे, पण राहूग्रस्त जर झालेला असला तर चंद्राला ग्रासलो म्हणतो, ग्रहण लागलं म्हणतो, म्हणजे असलेला प्रकाश दिसत नाहीसा होतो. तसं ह्या ठिकाणी बुद्धी चांगली असेलच असं नाही, परंतु विवेक तीर्थाच्या तटावर स्वच्छ केली म्हणजे ती बुद्धी सुनिर्मळ होते. अशी सुनिर्मळ बुद्धी झाली तर तीच बुद्धी मात्र मूळ स्वरूपाला प्राप्त होते. कारण मूळ स्वरूप जे आपलं आहे, आत्मरूप आहे, ते सच्चिदानंद आहे. त्या ठिकाणी जरा देखील दोष चालत नाही, काही न्यून त्याच्यामध्ये चालत नाही. आणि म्हणून बुद्धी जेव्हा शुद्ध होईल तेव्हाच ती आत्मरूपामध्ये मिसळून जाईल. पहिली जर काम करायचं असेल तर बुद्धी निर्मळ व्हायला पाहिजे. तर ती निर्मळ करायची जे स्वरूपाला प्राप्त होते. असं सांगताना ज्ञानेश्वर महाराज एक उदाहरण सांगतात की एखादी स्त्री जशी असते, ती आपल्या प्रियाच्या मागे जायचं असेल तो दोन्ही गोळ सांडून देते, सासरी टाकते आणि माहेरी टाकते, आणि दोन्ही सोडते आणि जिथं तो असेल तिथं ती जाते. ही जशी स्थिती असते तसं खऱ्या अर्थाने जीवाला त्या आत्म्याची गोडी लागली, त्या आत्म्याचं स्वरूप कळलं की आपोआपच जीव इकडला सगळा भाग टाकतो, देहभाव टाकतो, जीवभाव टाकतो आणि तो आत्म्याच्या ठिकाणी जातो. त्याप्रमाणे ते म्हणतायत तसं जर झालं आणि बुद्धी शुद्ध झाली तर ती द्वैत विसरून जाते. वेगळे पण काही आहे, प्रकृतीच्या अंगाने जे भिन्नत्व दिसत असतं ते सगळं द्वैत ती टाकून देते आणि आत्मचिंतनात रत होते. कारण मूळ ती आत्मस्वरूपापासूनच आलेली आहे. चित्त आहे, मन आहे, बुद्धी आहे, हे सगळं जे आहे ते आत्मस्वरूपापासून आलेलं आहे. जसं एखादा सोन्याचा दागिना असतो, 100 नंबरी सोनं असलं तर त्याचा दागिना घडत नाही म्हणून हिण घातलं जातं, थोडंसं तांब मिसळतात. आता ते जितक्या प्रमाणात मिसळाल तितकं ते हळूहळू मूळ सुवर्णापासून खाली खाली येत जातं. तसं मूळ बुद्धी जी आहे ती शुद्ध असते, परंतु हळूहळू इंद्रियांच्या नादी लागून, मनाच्या नादी लागून तिची अवनती होते, खाली खाली येत राहते, तिच्यात दोष निर्माण होतात. पण दोष काढून टाकले ती मूळ आत्मस्वरूपात जाते. तसं या ठिकाणी म्हणतायत बुद्धी शुद्ध केली पाहिजे. आणखी काय केलं पाहिजे, इंद्रिय जी आहेत ती बाह्य ज्ञानामुळे इंद्रियांना विषयांचं आकर्षण निर्माण झालेलं असतं. डोळ्याला बाहेर काहीतरी सारखं पाहावंसं वाटतं, कानाला सारखं काहीतरी ऐकावंसं वाटतं, जिभेला खावंसं तरी वाटतं, नाही तर बोलावंसं तरी वाटतं. अशा तऱ्हेनं ही सगळी इंद्रिय जी आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, हात देखील ज्याचा वापर करायचा हा त्याच्याऐवजी नसताच भलत्या गोष्टीचा वापर करत असतो. पाय जिथं जाऊ नये तिथं जात असतात. असं जे काही त्यांना बाह्य आकर्षण असतं, तर ते जे आकर्षण कमी करण्यासाठी मोठ्या धैर्याने विषयापासून इंद्रियाचा निरोध करायचा आणि ते विषयापासून सोडवावं लागतं. मग नंतर इंद्रिय विषय घेतच नाहीत का असं नाही, पण नंतर जर ते विषय सेवन करत असले तर ते विषय देखील शुद्ध असतात आणि जे अत्यंत आवश्यक आहेत तेवढेच विषय तेवढ्याच प्रमाणात घेतले जातात. त्याला मर्यादा असते. त्यासाठी मात्र अवांतर विषयांना किंवा जे नको असे विषय असतील त्यांच्यापासून इंद्रियांना मोठ्या धैर्याने रोधून धरावं लागतं. या ठिकाणी सात्विक धैर्य अपेक्षित आहे आणि सत्वगुणाची कास धरून त्या बुद्धीच्या मदतीनं ती सगळी इंद्रिय आवरावी लागतात. आणि त्याला पुन्हा ते उदाहरण देत आहेत की सूर्य रश्मी जाळ, जे सूर्याचे किरण असले म्हणजे मग वाळवंटामध्ये मृगजळ दिसतं. पण सूर्य किरणच आता नाहीत, सूर्य अस्ताला गेला, मग मृगजळ कुठनं राहणार? मृगजळ राहतच नाही, ते आपोआपच लयाला जातं. तसं मोठ्या धैर्याने इंद्रियांचा निरोध केला की आपोआपच विषयांचा निराश करावा होऊन जातो. म्हणजे मग कितीही विषय जरी समोर असले
तरी इंद्रिय तिकडे बघतच नाहीत. इंद्रियांची वृत्ती त्या विषयांकडे जातच नाहीत. म्हणजे नुसते विषय बाजूला काढून ठेवले आणि इंद्रियामध्ये त्याचं चिंतन होत राहिलं तर ते खरं नाहीये. इंद्रिय समोर आहेत, इंद्रियांची घेण्याची क्षमता आहे, सर्व तऱ्हेची परिस्थिती अनुकूल आहे, तरी देखील इंद्रिये त्या विषयांकडे पाहत नाहीत. त्यांना बोध आलेला आहे की ही इंद्रिय त्यांच्या नादी जर आपण लागलो तर आपल्याला जे मिळवायचं आहे ते मिळणार नाही असं जीवाला कळल्यामुळे त्यांनी इंद्रियांना पहिल्यांदा प्रयत्नपूर्वक आवरलेला आहे, धैर्याने आवरलेला आहे. मग पुढे पुढे हळूहळू ती इंद्रिये विषयांचा त्यागच करतात, म्हणून त्या विषयांचा निराश होतो. त्याला आणखी एक उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं आहे की अन्न एखादं आपण भक्षण केलं, सेवन केलं आणि मग आपल्या लक्षात आलं की हे अन्न जे सेवन केलं हे चांगलं नाही आहे, अधमाच्या हातचं आहे, वेड्यावाकड्या मार्गाने मिळवलेलं आहे. तर हे जर अन्न पोटात गेलं तर ते आपल्यावर सुसंस्कार करण्याच्या ऐवजी कुसंस्कार होण्याची शक्यता आहे, बुद्धी कुठेतरी भ्रष्ट होण्याची शक्यता आहे. असं जर त्याच्या मनात आलं, लक्षात आलं तर मग ते जसं ओकून टाकतं. तसं वासनेसहित भोग जे असतात ते इंद्रियाकडून ओकवले जातात. जो भोग आहे त्या घेतल्याने, ज्या भोग घेतल्यामुळे वासना वाढणार आहेत, कामना वाढणार आहेत, असे जर विषय असतील तर ते इंद्रियाकडून ओकवले जातात. ह्याचा अर्थ त्याचा त्याग केला जातो. आणि हे करण्यासाठी काय करायला पाहिजे? इंद्रियांना संयमित केलं पाहिजे, मन संयमित केलं पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी ध्यानाची प्रक्रिया सांगितलेली आहे जवळजवळ. म्हणजे त्याच्यात ते काय म्हणतायत की विषयांपासून इंद्रिये पराणमुख करायची. ध्यानाची प्रक्रिया काय आहे की बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख करायची. ज्या इंद्रियांच्यामुळे, मनांच्यामुळे वृत्ती विषयांच्याकडे धावते आहे त्या विषयांपासून वळवायचे आणि ती वृत्ती आणि इंद्रिय पराणमुख करायचे आणि आत्माकार वृत्ती रूपी गंगातटी आणून ठेवायची. कुठली गंगातट आहे? आत्माकार वृत्ती. बाहेरून वृत्ती वळवली आणि ती जर वळली तर आत त्याचं ठिकाण आहे आत्माकार. कारण जिथून ती आलेली आहे तिथंच ती पुन्हा जाते. जसं एखादी व्यक्ती घराच्या बाहेर पडलेली आहे, बाहेर पडली, बाहेरची काही कामं झाली तर ती जी येते ती परत आपल्या घरीच येते, आणखी कुठे जात नाही. त्याप्रमाणे जी वृत्ती बाहेर फिरत असते ती आत वळवली की ती आपल्या स्वरूपाच्या ठिकाणीच येऊन बसते. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय बुद्धी शुद्ध होण्यासाठी प्रायश्चित्ताचा विधी केला. हा प्रायश्चित्ताचा विधी, प्रायश्चित्त कुणाला दिलं? मनाला, इंद्रियांना दिलं. हे नाही करायचं. आतापर्यंत सारखं लक्ष बाहेर झाल्यामुळे जीव आत्मरूपाला वंचित झाला होता. आता तसं चालणार नाही. मग त्याच्यासाठी सात्विक धैर्याच्या सहाय्याने सगळा इंद्रिय गण जो आहे तो शुद्ध केलेला आहे. आता साधकाने काय केलं? तो इंद्रिय गण आणि मन हे दोन्ही योग धारणेला लावलं. योगामध्ये आपल्याला जर काही करायचं असेल, ध्यानाला बसायचं असेल तर त्याच्यामध्ये इंद्रियही आत वळवायचे, मनही आत वळवायचं आहे आणि ते चिदाकाशात नेऊन लीन करायचं आहे. आता अशा तऱ्हेची योग साधनेला सद्गुरूंच्या कृपेनं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधक आता साधना करायला लागला. मुख्य साधना ध्यानाची आणि संयमित सगळं करणं आणि वृत्ती अंतर्मुख करणं, इथपर्यंत साधना करायला लागला. आता बाकीच्या व्यवहारात येणाऱ्या गोष्टींचं काय झालं? तर आता बाहेरच्या गोष्टीकडे तो म्हणतो प्रारब्धानुसार इष्ट अनिष्ट भोग जे येतील, येणारच आहेत. काही चांगले भोग येणार, काही वाईट भोग येणार. तर अशा वेळेला अनिष्ट भोग आला तरी त्याच्याबद्दल विषाद वाटत नाही. असं कसं माझ्या वाट्याला आलं असं त्याला वाटत नाही. कारण त्याला तेवढी समज आता आलेली आहे की हे प्रारब्धाचे भोग भोगूनच संपवायचे आहेत. मग शांतपणाने ते सोकायचे. म्हणून त्याच्याबद्दल, त्या भोगाबद्दल त्याच्या चित्तामध्ये द्वेष आहे, क्षुब्धता आली आहे, व्यग्रता आली, असं होत नाही. आलेले भोग तो शांतपणाने भोगतो. बरं, त्या उलट एखाद्या वेळेस सुदैवाने चांगले भोग प्राप्त झाले, इष्ट भोग प्राप्त झाले. आता ते भोग प्राप्त झाल्यानंतर ठीक आहे, तेही समोर आलेलं भोगतो, परंतु ते पुन्हा मिळावे अशी लालसा नसते की आज चांगले भोग मिळाले ना, उद्या पुन्हा तेच मिळावे, परवा पुन्हा तेच मिळावे, असं त्याचं स्मरण ठेवून ठेवून ते पुन्हा हवेत असंही कधी वाटत नाही.
म्हणून इष्ट अनिष्ट भोगाविषयी प्रीती किंवा द्वेष हे निशेष टाकून तो साधक काय करतो, तर गिरिगव्हरात किंवा अरण्यात जाऊन राहतो आणि तिथं त्याची साधना सुरू होते. म्हणजे आता तो गुरूंच्या कृपेने साधनेला लागलेला आहे आणि ती साधना आता तो कसा करतोय हे सांगण्यासाठी ह्या ज्या ओव्या आहेत ज्ञानेश्वरांच्या त्या आपण आता बघूया. तरी गुरु दाविलिया वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा धुनिया मळकटा बुद्धीचा तेने. बुद्धीचं मळकट दोष दूर करायचं ठरवले. मग कसं झालं, मग राहूने उगळिली प्रभात चंद्रे आलिंगेली तैसी शुद्धत्वे जडली आपणया बुद्धी. राहूने ग्रस्त जी आहे प्रभा, तो राहू ग्रस्त जी असते तो दूर झाल्यानंतर चंद्र प्रभेला आलिंगन देतो. याचा अर्थ चंद्राचा प्रकाश पुन्हा पडायला लागतो. त्याप्रमाणे बुद्धी जर शुद्ध झाली तर ती पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी येऊन बसते. आणि हे कसं होतं, तर सांडुनी पुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडली तैसी. जशी एखादी कामिनी आहे ती आपल्या प्रियाच्या मागे जाण्यासाठी सासर माहेर दोन्ही कुळ सांडून टाकते, तसं हे बुद्धी शुद्ध झाली की द्वंद्व त्याग, एरवीचे सुख दुःख ना निंदा स्तुती या सगळी जी द्वंद्व आहेत ही ती सगळी सोडून देते आणि स्वचिंतनात राहते, आत्मचिंतनात बुद्धी राहते. आणि मग त्यामुळे ज्ञानायसे जिव्हार नेवो नेवो निरंतर इंद्रिये केले थोर शब्दाधिक जे. आता बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी राहिली. आता इंद्रियांचं काय होतं, तर आतापर्यंत जे ज्ञान आत अंतःकरणात साठवलेलं होतं ते ज्ञान ही इंद्रिय शब्द स्पर्श रूप रसगंध या विषयांच्या मागे लागून ते ज्ञान बाहेर नेऊन नेऊन त्या विषयांना मोठं करून टाकतं, इंद्रियांना मोठं करून जातं. सगळं महत्व त्या इंद्रियांचं आणि त्या विषयांचं. सारखं जीवाचं लक्ष बाहेर आहे. म्हणजे जे ज्ञान आत आहे ते ज्ञान बाहेर नेऊन नेऊन जसं उधळून टाकावं तसं इथं होतं. म्हणून ते पुढे म्हणतात, ते रश्मी जाळ काढले या मृगजळ जायला गया. सूर्याचा प्रकाश गेला की मृगजळ जे असतं ते आपोआप संपतं. तैसे वृत्ती रोधे तया पाचाही केले. तशी 5 जी इंद्रिय आणि त्याचे 5 विषय आहेत ते इंद्रियांचा वृत्तीचा रोध केला, इंद्रिय बाहेर जायची नाही असं झालं की आपोआप ते शांत होतात. नेणता अधमाच्या अन्ना खादलिया की जे वमना तैसी वोकविली सवासना इंद्रिये विषयी. अधमाच्याकडचं अन्न खाल्लं, वेडवाकडं अन्न खाल्लं असं वाटलं की ते पोटात डाचत राहतं. मग ते काढून टाकल्याशिवाय सैन पडत नाही. जसं म्हटलंय, माशी जर गेली जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, असं जसं समर्थानी मनाच्या श्लोकात म्हटलंय, अहंकाराची मक्षिका, तसं काहीतरी वेडं वाकडं अन्न आपल्या पोटात गेलंय असं वाटलं तर ते काढून टाकल्याशिवाय बरं वाटत नाही. ते जसं काढून टाकलं जातं तसं तैसी वोकविली सवासना इंद्रिये विषयी. तसं इंद्रियांची विषयासंबंधीची जी वासना असते, वासना याचा अर्थ पुन्हा पुन्हा ते हवंसं वाटणं. इच्छेपेक्षा सुद्धा वासना अंतःकरणात खोल बसलेली असते. अगदी म्हातारपण झालं, हंतरुणावर मनुष्य पडला तरी देखील त्याच्या वासना संपत नाही. तर ही जी वासना आहे ही ओकून टाकली जाते. याचा अर्थ ती काढूनच टाकायची, कमीच करायची. अवांतर वासना कामना येऊच द्यायच्या नाहीत. मग असं झाल्यानंतर प्रत्येकावृत्ती चौकटे लाविली गंगेचे नितटे ऐंशी प्रायश्चित्ते धुवटे केली येणे. मग आतापर्यंत त्या बुद्धीला, मनाला, इंद्रियांना जे जे काही दोष आलेले असतात ना त्याला प्रायश्चित्त द्यायचं. प्रायश्चित्त देऊन ते स्वच्छ करायचं, शुद्ध करायचं. आणि ती शुद्ध जशी जशी होतील तशी जिथून ती आली आहेत ना तिथंच जाऊन मिळतील. जसं म्हटलेलं आहे की कोळसा जो आहे हा कोळसा जर स्वच्छ करायचा झाला तर किती साबण लावून तो स्वच्छ होईल, ते किती वेळा धुतला म्हणजे स्वच्छ होईल, तसा स्वच्छ होत नाही. तो निखाऱ्यात टाकायचा आणि निखाऱ्यात टाकला म्हणजे जेथून तो आला, निखाऱ्यातून आला जो
तिथं तो जाऊन मिळतो. आणि त्यामुळे करायला काय पाहिजे असेल असं जर विचारलं आपल्याला, तर जेथून तो आलेला आहे तिथं तो जाऊन मिळाला पाहिजे. म्हणून त्यांनी म्हटलंय ह्याला, ऐसी प्रायश्चित्ते धुवटे केली येणे पाठी, सात्विके धीरे तेणे. धैर्य जरी म्हटलं, राजस तामस धैर्य उपयोगी नाही, सात्विक धैर्य पाहिजे. हेच अवघड असतं. आधी सत्वगुण कठीण, आणि त्यातून एखादी काय आड गोष्ट आली, आवरणं कठीण. मनाला वाटलं एखादी गोष्ट करायची की लगेच तातडीनं उठून तो चालायला लागतो. पण ते नाही करायचं म्हणून मनाला जर आवरायचं ठरवलं, इंद्रियाला आवरायचं जर ठरवलं, अतिशय कठीण जातं. म्हणजे एक वेळ इंद्रिय देखील आवरली जातील, पण मन आवरणं कठीण आहे. मन हे असं इतकं चंचल आहे आणि इतकी त्याची बहिर्गामी वृत्ती आहे की ते आवरणंच कठीण जातं. म्हणून ते आवरायला सात्विक धैर्यच पाहिजे. आणि त्यांनी काय होतं, शोधारली ते करणे. करणे म्हणजे इंद्रिय. या सात्विक धैर्याने ती सगळी जी इंद्रिय आहेत ती शोधारली, शुद्ध शुद्ध करत जायला पाहिजे. आणि जसे जशी इंद्रिय आपण शुद्ध करू, अवांतर विषय त्यांना देणार नाही, तसं तसं ती इंद्रिये शुद्ध होतात, त्याचबरोबर तेजस्वी होतात. डोळे काय, कान काय, जीभ काय. जीभ सुद्धा जसं म्हटलं इतकी तेजस्वी होते, वेडवाकडे काही खात नाही. मग ती वाणी जे बोलेल ते सत्य होतं. ती वाणी जे बोलेल ते भगवंत करतो. त्याचं कारण असं असतं की ते सर्व शुद्ध झालेलं असतं, स्वरूपातून आलेलं असतं. म्हणून शोधारली ती करणे, मग मनेसी योग धारणे मिळवली. असं सगळं झालं म्हणजे मग मनाला योग धारणेला लावायचं. याचा अर्थ असा की मनाला हे बाहेरचं आकर्षण सुटल्याशिवाय, काहीतरी वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय मन आत वळत नाही. आणि मनाला तर आपल्याला वळवून चिदाकाशात लीन करायचंय. म्हणजे पहिल्यांदा आधी मन आत वळवणं, आत स्थिर करणं, त्याला ऊर्ध्वगामी करणं. त्याच्यासाठी ते मन सात्विक करणं. कारण सत्व असेल तर ऊर्ध्वगामी होतो. ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था. त्यामुळे मन प्रसन्न असलं पाहिजे, शांत असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे. म्हणून त्या प्रक्रियेमध्ये जे सांगितलंय त्याला श्वासावर ठेवायचं किंवा आत आणून स्थिर करायचं आणि त्याला ऊर्ध्वगामी ती वाट त्याला दाखवायची. अशी जर वाट दाखवली गेली तर, मी तर त्यांनी म्हटलंय मनेसी योग धारणे मिळवली. मनाला आता श्वासाबरोबर या ध्यानाच्या प्रक्रिया वेगळ्या वेगळ्या असतात, तरी देखील निर्णय प्रक्रिया जरी असल्या तरी मुख्य काय पाहिजे, मनाला वर न्यायचं आहे आणि चिदाकाशात लीन करायचं आहे. प्राणाबरोबर ते चिदाकाशात लीन करायचं. उन्मनावस्था ज्याला म्हणतो ती प्राप्त करून द्यायची. पण त्यासाठी जे मन आपल्या कधी हातात सापडत नाही ते मन हातात धरता आलं पाहिजे. ते नुसतं धरता येत नाही म्हणून श्वासाला धरायचं, त्याच्यावरून मनाला धरायचं. पण मन जर अशुद्ध असेल, चंचल असेल, ते धरायला गेले की पुन्हा बाहेर पडतं. म्हणून 12 वर्ष ह्या योग धारणेला देखील लागतात. जी साधना करत असलो तरी मन ऐकत नाही. किंबहुना डोळे मिटले म्हणजे ते मन आणखीनच व्याप करतं. डोळे उघडे असताना निदान समोरची वस्तू असते तेवढीच पाहत असतं. पण मन जर का आपण आवरायचं ठरवलं आणि डोळे मिटले की मन सगळ्यावर सैरभैर फिरत असतो. पाहिलेल्या गोष्टी, न पाहिलेल्या गोष्टी, कल्पनेतल्या गोष्टी, सगळ्या गोष्टीकडे धावतो. म्हणून ह्याच्यामध्ये मुख्य जे त्यांना योगधारणेला लावायचंय म्हटलंय, त्यापूर्वी मन, बुद्धी आणि इंद्रिय कशी मर्यादित केली पाहिजेत, कशी शुद्ध केली पाहिजेत ते सांगितलेलं आहे. म्हणून मग मनेस योगधारणे मिळविली तेवीची प्राचीने इष्टानिष्टे भोगेसी येऊनी भेटे, ते तर देखलिया ही वोखटे द्वेषू न करी. आता हा ध्यानाच्या अंगाने हा प्रयत्न झाला. आता ध्यान काय आपण 24 तास करणार नाही, तास 1.5 तास काय करू आपण. ते झाल्यानंतर मग जेव्हा आपण व्यवहारात येतो तेव्हा अनेक गोष्टी आपल्या समोर येतात. चांगले वाईट भोग येतात, वेडेवाकडे मंडळी भेटतात, वेडेवाकडे प्रसंग येतात. काही चांगले प्रसंग येतील, काही वेडेवाकडे येतील. या सगळ्या वेळा बघण्याची दृष्टी आपली काय आहे हे बघायला पाहिजे.
म्हणून ज्याला अंडरस्टँडिंग असं म्हणतो आपण, की एखादा प्रसंग आला तर असं नाही वाटतं का मग एवढं मी ध्यान करतो, एवढं मी नाम घेतो, असं कसं माझ्या वाट्याला आलं, असं काही म्हणता कामा नये. त्याचं कारण जे जी कर्म पूर्वी झालेली आहेत ती कर्म आता फलोन्मुख व्हायला लागली असते. काही कर्माची फळं ताबडतोब मिळतात, काही कर्मांची फळं बऱ्याच काळाने मिळतात. तर ते कुठल्या कर्माचं फळ केव्हा फलोन्मुख होईल हे सांगता येत नाही. कर्म चांगलं झालं असेल इष्टफळ मिळेल, वाईट झालं असेल अनिष्ट फळ मिळेल. आणि आपल्या वेळेला आपण जेव्हा करतो तेव्हा प्रत्येक फळ, प्रत्येक कर्म जे आहे ते इष्टच घडलं असेल असं नाही. कळत न कळत अगदी साधकाच्याकडून सुद्धा अनेक वेळेला अनिष्ट गोष्टी घडून जातात. त्याला कल्पनाही नसते त्याची, पण होऊन जातं एखाद्या वेळेला, परिस्थितीनुसार होतं. अशा वेळेला प्रारब्धाचा भोग आहे असं लक्षात घ्यायचं. आणि जे इष्ट किंवा अनिष्ट फळ येईल ते आपण शांतपणाने भोगायचंय. आणि एखादी वाईट गोष्ट आली त्याच्याबद्दल द्वेष करायचं कारण नाही. वाईट फळ वाट्याला आलं ठीक आहे, त्याच्याबद्दल द्वेष न मानता तेही शांतपणाने आनंदाने स्वीकारायचं. ना गोमटेची विपाये ते आणून पुढा सुये, तया लागी न होये साभिलाषू. गोमट फळ आलं, चांगलं फळ मिळालं, आनंदाचे दिवस आले, अनेक विषय मिळाले, त्याच्यामध्ये भोगतोय, असं जर घडलं तर त्यावेळा देखील समोर आलेला असला तरी ते विषय पुन्हा पुन्हा भोगावेत, आणखी पुन्हा मिळावेत अशी देखील इच्छा नसते. जे समोर आलं असेल ठीक आहे, चांगलं आलं ठीक आहे, वाईट आलं ठीक आहे, हे साधकाच्या भूमिकेत सांगितलंय. जे साधकाने ह्या तऱ्हेची दृष्टी निर्माण केली पाहिजे, ही समज करून घेतली पाहिजे, मनाला त्याची समजूत घातली पाहिजे, बुद्धीलाही समजावलं पाहिजे. मग कुठल्याही गोष्टीनं व्यग्रता न येता मन जर प्रसन्न राहील तरच ते योगधारणेला उपयोग येईल. म्हणून ह्या तऱ्हेनं व्यवहारामध्ये देखील मन शांत कसं राहील असा प्रयत्न केला पाहिजे. आणि या परी इष्टानिष्टी रागद्वेष किरीटी त्यजुनी गिरी कपाटी निकुंजी वसे. म्हणून असा साधक जो असतो ज्याला शक्य आहे तो व्यवहारात संसारात राहून साधना करत राहतो. क्वचित एखादे साधक असतात की त्यांना जर असं वाटलं हे नको आपल्याला तर ते सगळं सोडून साधनेसाठी लांब कुठेतरी जाऊन राहतात, अरण्यात राहतात किंवा आणखी काही काही कुठेतरी एखाद्या एकांत ठिकाणी जाऊन ते राहतात. पण सामान्यतः ज्याला संसार व्यवसाय सांभाळून हे कर्म करायची साधना करायची असेल तर त्यांनी निघून जायला पाहिजे असं नाही. आपल्याच घरामध्ये सकाळच्या वेळेला सगळे लोक उठायच्या पूर्वी किंवा आपल्याच घरात किंवा असं एखादं ठिकाण करावं की ज्या ठिकाणी आपल्याला ध्यानाची साधना करता येईल. आणि ध्यानाच्या साधनेसाठीच एकांत जास्त लागतो. तेवढा एकांत झाला की इतर वेळेला आपली व्यावहारिक कर्म करताना त्या बोधात करायचे. त्यामुळे जे काही आपण ग्रंथ वाचन करू ह्याच्यातलं समजून घेऊ साधनेच्या अंगाने, ते समजून घेतल्यानंतर ती साधना व्यवहारात उतरण्यासाठी ही समजूत आवश्यक आहे. नुसतं ध्यान नाम घेतलं म्हणजे साधना होत नाही. ती केलेली साधना व्यवहारात उतरली पाहिजे, ते गुण अंगात मिळवले पाहिजे. शांती, क्षमा, दया, सहनशीलता, आनंद हे सगळे आले पाहिजे. त्याच ठिकाणी साधक एखाद्या वेळेला एकांतात जाऊन राहील, नाही तर सगळ्यांच्यातच राहील, पण काही एकांत आणि काही लोकांत अशा पद्धतीनं जर तो राहिला तर ही साधकाची वाटचाल होईल. त्यामुळे साधकाची वाटचाल नेमकी कशी व्हावी हे सांगण्यासाठीचा हा श्लोक आहे. पुढचा श्लोक देखील तसाच आहे, तो आपण बघू. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागे तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा गृदकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.